जे कार्यकर्ते यांचा देखील स्वागत आणि सन्मान होईल। रमेशजी खेडेकर यांच्या शुभ हस्ते प्रितेश धन्यवाद अंकुरजी। मॅच स्टार्ट करा प्लीज। जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं अलिबाग प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय। सामना क्रमांक 2 बहिरेश्वर मानी विरुद्ध श्लोक 11 गोंधळपाडा असा आपण सामना पाहतोय। बहिरेश्वर मानी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम निवडले क्षेत्ररक्षण कपिल। एक सेकंड कपिल, ॲडव्होकेट मानसी ठाकूर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल। रोहिणीजी पेटारे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट मानसी ठाकूर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। रोहिणी पेटारे मॅडम, आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट मानसी ठाकूर यांचं स्वागत आणि सन्मान होणार। हॅलो, एक सूचना असेल, नेक्स्ट मॅच जी असणार आहे ती अर्थातच भोसले बोरेस थेरोंडा वर्सेस जय हनुमान फकीरपाडा। तर दोनही संघांना इन्व्हाइट करतोय। फोटो इथे तुमचे घेण्यासाठी आमचे कॅमेरामन तुमचं वेट करत आहेत। तर दोनही संघांनी इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। सामना क्रमांक 2 ज्याकडे आपण वळतोय, श्लोक 11 गोंधळपाडा विरुद्ध बहिरेश्वर मानी। बहिरेश्वर मानी याने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, प्रथम निवडले क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी मार्कवर अलिबाग तालुक्यातील एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा सूरज पाटील गोलंदाजी मार्कवर आलाय। परंतु स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज डावखुऱ्या हाताचा आहे राहुल पेडणेकर। पहिला चेंडू या मॅच मधील स्क्रीनवर आपण पाहत, पहिला चेंडू फुलटॉस फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। वे डीजे सुरेशजी माळी, चेतनजी पाटील, साई प्रसादजी भगत, प्रसादजी म्हात्रे, स्वस्तिकजी पाटील नवखार येथील सामाजिक कार्यकर्ते यांचा देखील स्वागत आणि सन्मान होणार आहे। सन्माननीय अजयजी उतेकर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल। एक सूचना असेल, निर्धारित 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक हाताळायचे आहे। इट्स अ नो बॉल, एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट। खोलवर टप्प्याचा चेंडू गती परिवर्तित पाहायला मिळाला, चोरटी धाव घेण्यात यशस्वी तिथे झालाय। डेंजर एंडकडे राहुल पेडणेकर धावत होता आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं सूरजने चेंडू गॅदर केला, पकडला, परंतु स्टंपला लावलेला नाहीये। एकेरी धावेने या ठिकाणी या धावफलक पुढे जाते। धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 6 धावसंख्या। पहिला चेंडू नो आलाय, फाईन लेग क्षेत्र खाली होतं आणि त्या जागेमध्ये आरामातरित्या त्या चेंडूला या ठिकाणी फेकून दिलाय। स्ट्राईक एंडला एक्सपिरियन्स, मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर इन दिस स्क्वॉड कमलाकर दादले, मॅन फ्रॉम नवगाव। या खेळाडूकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल या स्पर्धेमध्ये, कारण पॉवर प्ले कशा पद्धतीने उद्ध्वस्त करायचं हे त्याला माहीत आहे। लेट कट, त्यानंतर फाईन लेग क्षेत्रामध्ये चांगले स्ट्रोक खेळू शकतो सूरज पाटील कशा पद्धतीने। यावेळचा हा चेंडू जसं सांगितलं होतं, लेट कट, स्क्वेअर कटचे फटके हे तो मारू शकतो आणि त्याचाच प्रात्यक्षिक या ठिकाणी पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाला। जरूर या ठिकाणी पॉईंट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन होतं, शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक होता, त्यामुळे त्याच्याकडून चांगली या ठिकाणी फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं। राहुल पेडणेकर तिथे थोडासा या ठिकाणी घाई करत होता, परंतु घाई गडबड करण्याची आता गरज नाहीये, कारण आताच मॅच सुरुवात झालेली आहे। कमलाकर दादले आहे, राहुल पेडणेकर आहे आणि आता धावसंख्येचा विचार केला तर फक्त 6 धावसंख्या आहे पहिल्या 2 चेंडूमध्ये। पहिला चेंडू निर्धाव खेळाय कमलाकर दादले, सूरज पाटील। यावेळचा हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा आहे, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय दर्जेदार फटका 6 धावांसाठी। सर बघा ना, एक माहिती आहे, अलिबाग
मध्ये ज्या पद्धतीने रायगड प्रीमियर लीग 40+ ज्या मॅचेस झाल्या होत्या तिथे मात्र 115 रन त्याने ठोकल्या होत्या आणि मॅन ऑफ द सिरीजचा किताब या ठिकाणी पटकावला होता. तो किताब अर्थातच कमलाकर दादले यांनी, आणि तेच कमलाकर दादले पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय, दुसरा चेंडू फ्रंट फुटवर आले, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्याचा पुरेपूर वापर केलाय, पुलचा फटका, सक्सेसफुल फटका 6 धावांसाठी. कपिल, व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय संकेतजी ठाकूर यांचं स्वागत आणि सन्मान होईल. सन्माननीय रवींद्रजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते संकेतजी ठाकूर यांचं स्वागत आणि सन्मान होईल. कपिल, यावेळचा फटका पहा, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय, कमलाकर दादलेच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. सुयोगजी पाटील खंडाळे येथील सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. थँक्यू. तदनंतर सन्माननीय पूनमजी कडवे विद्यमान देखील स्वागत आणि सन्मान होईल. सन्माननीय कीर्ती माने यांच्या शुभ हस्ते पूनमजी कडवे यांचं स्वागत आणि सन्मान होईल. कपिल, यावेळचा फटका पहा, आरामातरित्या खेळून काढलाय चेंडू, कारण खराब चेंडूवर मोठे प्रहार झाले, लगातारच्या 2 चेंडूंवर 2 षटकार आले. तदनंतर चेंडू या ठिकाणी खोलवर टप्प्याचा टाकला आणि तिथे मात्र गोलंदाजाला यश प्राप्त झालंय, सुटकेचा श्वास सोडलाय आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलंय मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्या हातामध्ये चेंडू गेला, अफलातूनरित्या चेंडूला अडवलाय, स्ट्राईक रोटेट झालंय. पुन्हा एकदा राहुल पेडणेकर यावेळी स्ट्राईक एंडला आलाय. स्वतःच्या या ठिकाणी या ओव्हरमधील तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. यावेळचा हा चेंडू दिशाहीन चेंडू, त्याला या ठिकाणी दंडात्मक कारवाई जरूर होणार. कपिल, सन्माननीय स्वप्नीलजी पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. नवखार येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नीलजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान होईल. कपिल, हॅलो. त्याच दरम्यान या ठिकाणी हा चेंडू पाहूयात. यावेळचा हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. ताई महिला मंडळाच्या अध्यक्षा सन्माननीय अंकिताताई गुळेकर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. ग्रुप ग्रामपंचायत झिराडच्या माजी उपसरपंच सुजाताताई माने यांना विनंती असेल की आपण गुळेकर मॅडमचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हॅलो, एक महत्त्वाची सूचना आहे. मॅच नंबर 3 भोसले वॉरियर्स तेरोंडा आणि जय हनुमान फकीरपाडा. चला, खेळाडू तुमचे फोटो इथे या ठिकाणी काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून आम्हाला थोडंसं एक नवीन टेक्नॉलॉजीचा इथे अवलंब करायचा आहे. तुमचे फोटो या ठिकाणी आम्हाला स्क्रीनवर शो करायचे आहेत, प्रत्येक स्क्वॉड आम्हाला शो करायचा आहे. त्या अकॉर्डिंग तुम्ही या ठिकाणी आम्हाला सहकार्य कराल अशी आम्ही अपेक्षा करतोय. भोसले वॉरियर्स तेरोंडा आणि जय हनुमान फकीरपाडा. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे, 26 विदाउट लॉस. पहिली मॅच झाली होती, पहिली इनिंग झाली होती, पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या. या मॅचमध्ये दुसऱ्या मॅचची पहिली ओव्हर विदाउट लॉस 26 धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय. राहुल पेडणेकर, कमलाकर दादले यासाठीच ओळखले जातात, विध्वंसकरित्या फलंदाजी करण्यासाठी. त्यामध्ये आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याने बेस्ट बॉलरचा किताब पटकावला होता, मॅन फ्रॉम तळ आर्यन खारकर आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूंमध्ये 11 धावा राहुल पेडणेकर, कमलाकर दादले 13 धावा 4 चेंडूंमध्ये. आर्यन खारकर राईट हँड वरती विकेटने एका वेगळ्या हँडने या ठिकाणी गोलंदाजी करतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय, स्ट्रोक होईल सीमा पार, 6 धावा. आम्ही हशिवरेच्या मैदानावर पहिल्यांदा पाहिलं होतं. ज्या पद्धतीने त्याने स्क्वेअर कटचे फटके खेळले होते, ज्या पद्धतीने त्याने पुलचे फटके खेळले होते, तसंच एक्झिक्युशन या ठिकाणी करेक्टली या ठिकाणी सीमारेषा पार करते आर्यन खारकर. थोडासा अंडर प्रेशर आहे, तेच तरार गोलंदाज. आता यावेळी फटका फसलाय, LBW चा लाऊड अपील झालाय. लाईक बिफोर द विकेट, कमलाकर दादले इज गॉन बॅक टू द पवेलियन.
उघडत नसतं, त्यासाठी मेहनत प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावीच लागते. यावेळी काय केलंय? कपिल, धनंजय, व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय गहिनी नाखवा, आदरणीय छोटम शेट यांचे कट्टर समर्थक गहिनीजी नाखवा यांचं स्वागत आणि सन्मान होईल. बोडणी येथील सामाजिक कार्यकर्ते गहिनीजी नाखवा यांचं स्वागत आणि सन्मान होईल सतीशजी थळे यांच्या शुभ हस्ते. कपिल, थँक्यू. आपण या ठिकाणी बरेच वेळ माडीचे प्रणित गावण या ठिकाणी मालक बसलेले आहेत. मॅच पाहतात आपण या ठिकाणी. प्रणित, सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत आहे. आपली टीमची फिल्डिंग आहे कसं वाटते? आणि एका ठिकाणी आत्ताच मात्र गडी बाद झालेला आहे. धनंजय, बोडणी येथील जॅक स्पॅरो संघाचे प्रतिनिधी आणि गहिनी नाखवा यांचे सर्व सहकारी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. धनंजय, आयोजन तर भरपूर छान आहे. ते असं वाटतं की नॅशनल सारखं असं ग्राउंड केलं असं वाटतं. जास्तीत जास्त 72-75च्या म्हणजे आसपास धावा होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी प्रणित बसलेला आहे. त्यांनी सांगितलं 75 पर्यंत आम्ही धावा या ठिकाणी घेऊन जायचा संघ या ठिकाणी उपस्थित आहे. आपण पाहतोय प्रणित गावडे बलेश्वर शे स्वतः या ठिकाणी मालक बसलेले आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच धनंजयजी. या ठिकाणी आदिल कुरेशी मैदानामध्ये आलाय आणि आर्यन खारकर. यावेळचा हा शॉट पहा, कव्हर ड्राईव्ह केलाय, तिथे क्षेत्र खाली आहे, त्यामुळे चेंडू होईल सीमारेषा पार. येतोय बहारदार, असरदार, मसालेदार चौकार. झिराडच्या माजी सरपंच सौभाग्यवती दर्शनाताई भोईर आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. कपिल, चौकार आहे. धावसंख्या 36 धावसंख्या आपण पाहतोय. आर्यन खारकर लेट कट केलाय, गली क्षेत्रामधून पुन्हा एकदा चेंडू होईल फरार. चौकार. तर बघा ना, छत्रपती संभाजी महाराज नेहमी म्हणतात की वार करणाऱ्याचा वार हा त्याच्या डोळ्यामध्ये दिसत असतो, परंतु आदिल कुरेशी दाखवतोय वेगळं, करतोय वेगळं. पाठपुडला जाऊन या ठिकाणी नजाकत भरा स्ट्रोक खेळलाय. आर्यन खारकर अंडर प्रेशर गती परिवर्तन करण्यास भाग पडलाय. चेंज इज द ओनली अल्टिमेट थिंग. तुम्हाला परिवर्तन करणं हे फार गरजेचं आहे आणि तेच केलंय. शेवटचा चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकलाय. अंत भला सब भला. 2 षटकांची समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. त्यामध्ये आपण पाहतोय आदिल कुरेशी 4 चेंडूंचा सामना केलाय. 8 धावासंख्या त्याने खर्च या ठिकाणी जमा केलेले आहे, परंतु राहुल पेडणेकर ओपनिंग बॅटर आहे, त्याने 3 चेंडूंचा सामना केलाय आणि 11 धावा केलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर जो फुलटॉस चेंडू मिळाला होता त्याचा पुरेपूर वापर केला होता. थोडासा कॉन्फिडन्स झालेला आहे, एक षटकार सुद्धा मारलेला आहे, परंतु येणाऱ्या गोलंदाजांना आता त्यांचा अनुभवाचा कस हा वापरावाच लागेल. कारण अलिबाग प्रीमियर लीग एवढं मोठं मैदान सन्माननीय आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून दिले सर्व अलिबाग वासियांना. साई क्रीडा मंडळ. कपिल, व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय दिलीपजी पाटील, सदस्य ग्रुप ग्रामपंचायत नेवली तथा कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी यांचं स्वागत आणि सन्मान होईल. दिलीपजी पाटील, नेवली. तदनंतर व्यासपीठावर ग्रुप ग्रामपंचायत झिराडच्या माजी सरपंच सन्माननीय दर्शनाताई भोईर आणि माजी उपसरपंच सन्माननीय सुजाताताई माने यांचं स्वागत आणि सन्मान होईल. धन्यवाद. कपिल. धन्यवाद. सर्व आदरणीय मान्यवरांचे या ठिकाणी शाब्दिक सुमनांनी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. आमच्या या अलिबाग प्रीमियर लीगच्या या ठिकाणी तुमची सुद्धा स्पर्धा आहे, कारण आपली सर्वांची ही स्पर्धा आहे. आदरणीय छोटम शेठ प्रत्येक ठिकाणी आणि ज्या वेळेला ज्या ज्या व्हिडिओ बनवलेले आहेत तिथे सांगत असतात. 3रं षटक तेजस, फुलटॉस पद्धतीचा चेंडू, शॉट फसलाय जरूर, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. इथे मात्र कॅचेस, विन मॅचेस, ड्रॉप कॅचेस, आउट ऑफ द टुर्नामेंट. बघा ना, तिथे क्षेत्ररक्षक होता लॉंग ऑफला, त्याला थोडंसं फक्त हलायचं होतं, चेंडूला जज करायचं होतं, चेंडूला पकडायचं होतं, परंतु तिथे मात्र मीटिंग झालेली नाहीये आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी
गोलंदाज या क्षेत्ररक्षकावर नाराज झालाय. एकेरी धावसंख्या या ठिकाणी पुढे जाते. 41 धावसंख्या आपण स्कोअर कार्डवर पाहतोय. आदिल कुरेशी रायगड प्रीमियर लीग मध्ये अर्धशतक मारून या ठिकाणी या खेळाडूने सांगितलंय की कपिल मेहदम. कपिल ग्रुप ग्रामपंचायत झिरडच्या माजी सरपंच दर्शनाताई भोईर आणि माजी उपसरपंच सुजाताताई माने यांचा स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. समिहा पाटील मॅडम माजी सदस्य पंचायत समिती अलिबाग यांना की आपल्या शुभ हस्ते या सरपंच. कपिल डीजेला सुद्धा थोडंसं थांबवतोय, परंतु या ठिकाणी स्वतःला ॲडजस्ट केलं, डोफा वाकवला, बैठक शॉट लगावलाय फाईन क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 47 या धावसंख्येवर. फुल टॉस पद्धतीचा चेंडू त्याचा पुरेपूर वापर, कारण आपण पाहतोय थोडीशी थंडी या ठिकाणी दाटायला लागलेली आहे आणि वरून या ठिकाणी आपण लाईट्स पाहतोय, फ्लड लाईट्स पाहतोय, त्यामध्ये गोलंदाजी करणं आता थोडंसं कठीण झालेलं आहे. ड्यू फॅक्टर सुद्धा मॅटर करू शकतो. कदाचित या ठिकाणी यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, पायावर चेंडू टाकायचा होता, परंतु फुल टॉस पडला आणि त्याचा तोटा त्याच्या संघाला अर्थात तेजसच्या संघाला या ठिकाणी झालेला आहे. बहिरेश्वर मानी संघाचा आपण विचार करतोय. 47 धावसंख्या, श्लोक 11 गोंधळपाडा. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये स्ट्राईक एंडला आदिल कुरेशी. यावेळचा स्ट्रोक पहा, स्वतःला पुन्हा एकदा ऍडजस्ट केलाय, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. या ठिकाणी खेळाडू बसलेले त्या स्टँडमध्ये मी आहे. आपण लाईव्ह पाहत असाल तर प्लीज या ठिकाणी दोन आवाज आहे आपले सर्व जे आहेत. यस, वरती हात का सर्वांनी. यस, कसं वाटतं या ठिकाणी आपला आत्ताच एक 6 गेलेला आहे समोर आणि आपण फिल्डिंग करत आहे आपला संघ. किती आता मॅच चालू आहे, पण नक्कीच आमचा संघ या धावांचा पाठलाग करेल अशी आशा आहे. कसं वाटतंय? अतिशय सुंदर लॉन आणि मैदान. हे छोटम शेट नेहमीच असा उपक्रम मोठा, अतिशय सुरेख उपक्रम छोटम शेट मार्फत होत असतो. या ठिकाणी प्रणित याचा संघ जोरदार आहे प्रणितसाठी, कारण पहिल्यांदा आपण या संघाला घेतलेला आणि खरोखर आउटस्टँडिंग. पुन्हा एकदा जय श्रीराम, जय श्रीराम. थँक्यू थँक्यू. बॉक्स धनंजय. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अनंत अवचटकर साहेब, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष महाजने आणि त्यांच्या समवेत चंद्रकांतजी अवचटकर साहेब, सामाजिक कार्यकर्ते महाजने यांचं स्वागत आणि सन्मान होणार आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. कपिल बघा ना, लगातारच्या 2 चेंडूंवर 2 षटकार आलाय. नाउ आदिल कुरेशी इज ऑन अ हॅट्रिक. व्हॉट विल बी हॅपन ऑन दिस बॉल, लेट्स सी. राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज झाला. यावेळचा फटका चांगला सजवलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या स्पर्धेतील षटकार हॅट्रिक क्रमांक 1, सिक्सर. अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल तर स्वतःमध्ये हिंमत असली पाहिजे, कारण एकटा असलो ना तरी सर्वांना पुरून उरलो पाहिजे असं सांगणारे हे 3 फटके होते. कारण ज्यावेळी आदिल कुरेशी मैदानामध्ये आला त्यावेळी कमलाकर दादले बाद झाला होता, कारण संघ अडचणीमध्ये होता आणि या अडचणींचा सामना करत असताना स्वतः कर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा आपण 2.4चं षटक पाहतोय, जिथे 59 धावसंख्या आपल्याला स्कोअर कार्डवर पाहायला मिळते. आदिल कुरेशी स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता या खेळाडूचा या ठिकाणी खेळ. अलिबाग तालुक्याचं नाव या खेळाडूने फार रोशन केलेलं आहे. परंतु तेजस राईट हँड राऊंड द विकेटने पुन्हा एकदा बैठक शॉट, यावेळी जागा बनवली, स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर लगातारचा येतोय 4था षटकार. थँक्यू. थोडंसं थांबवतोय, मारेन तर षटकार नाही तर बॉल डिफेन्स करणार आहे. मला उडवायला येतील खूप, परंतु त्यांना मी एकटा नडणार आहे. काय फलंदाजी, 1 मैन शो. आदिल कुरेशी नाम तो सभी ने सुना होगा. नजाकत फाईन लाईक लॉंग स्टॉप रिझन मध्ये येतोय. आणखीन एक दर्जेदार नजाकत भरा
आणि चहात पडलेल्या पार्लेजी बिस्किटला जेवढं वाचवणं कठीण आहे ना, तितकंच बहिरेश्वर मानी या संघाच्या तेजसला वाचवणं आता कठीण झालेलं आहे. कारण ज्या पद्धतीने आदिल कुरेशीने त्याच्यावर वाहत्या नदीमध्ये जशा पद्धतीने हात धुतले जातात ना, तशा पद्धतीची फलंदाजी झालेली आहे. 9 चेंडूंमध्ये 36 धावांची खेळी करणारा आदिल कुरेशी आपण स्क्रीनवर पाहतोय. त्याच्या समवेत 4 चेंडूंचा सामना केलाय, 12 धावा संख्या बनवलेली आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 69. बघा ना, 69 आकडा ज्याला उलटा करा सुलटा करा कसंही करा तसंच दिसेल. कपिल, व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रवीणजी कदम सर, माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत झिराड यांचं स्वागत आणि सन्मान होईल. प्रवीणजी कदम, माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत झिराड. आइए सावी इलेवन के साथ हम यहाँ पर सतीश जी बैठे खड़े हैं हैं, यांच्या शुभ हस्ते हा सावी इलेवन के प्लीज सभी लोग सम्मान ऊपर हुई. हाथ उठाइए. सावी इलेवन हाथ ऊपर सभी लोग. यस, ओ वाव, कैसा लग रहा है? क्योंकि आपण या ठिकाणी खेळत आहात आणि आपली टीम खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग चालू आहे. मेरा भाई यहाँ पर खेल रहा है तो मेरे को बहुत खुशी हो रही है अभी. आपके भाई का नाम? आदिल कुरैशी. क्या बात है, आदिल भाई के लिए जोरदार. यस आदिल भाई, पूरा परिवार आदिल भाई आपके साथ में, भाई आपके साथ में, आपके पूरे मोहल्ले वाले आपके साथ में. कितना रन मारेगा आदिल आज यहाँ पर? यहाँ पर तो हाफ सेंचुरी होगी अभी इसकी. क्या बात है, हाफ सेंचुरी से भी ऊपर. और बड़ी खुशी की बात है कि आदिल की जो बल्लेबाजी है ये टॉप क्लास हो रही है. और क्या कहेंगे टूर्नामेंट के बारे में आप? टूर्नामेंट का आयोजन बहुत अच्छा किया है शेठ ने, तो इस पे कोई बात नहीं होगी. क्या बात है, इसमें कोई बात ही नहीं हुई कि टूर्नामेंट ऑलरेडी सुपर के ऊपर है. तो बहुत बहुत धन्यवाद आपका. थैंक यू सो मच. थँक्यू. धन्यवाद धनंजय. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय दिलीपजी शितप साहेब, माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत झिराड यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. विजयजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. कपिल, बघा ना, अंकुरजी, धनंजयजी, यासिनजी, प्रितेशजी आमच्यासोबत जोडलेले आहेत मायक्रोफोनवर. परंतु 3 षटकांमध्ये 69 धावा खूप जास्त होत आहेत. राहुल पेडणेकर यावेळी स्ट्राईक एंडला आहे. गोलंदाजी मार्कवर आपण आर्यन खारकरचा विचार करतोय. गती परिवर्तित चेंडू, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू या ठिकाणी जातोय, पलटोय, धावतोय आणि सापडतोय सूरजला. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. 70 धावसंख्या आपण 3.1 ओव्हर पाहतोय, जिथे मात्र आर्यन खारकर गोलंदाजीसाठी आलाय. ज्या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीचा डंका पूर्ण भारतभर किंवा महाराष्ट्रभर या सर्व गोष्टी आपण पाहू शकतो. कारण रायगड प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूने बाईक जिंकली होती आणि खऱ्या अर्थाने आता मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. ज्याला स्वतःला सिद्ध करायचं असेल ना, तर मेहनत, प्रयत्नांची पराकाष्ठा या सर्व गोष्टी कराव्या लागतील. परंतु अनुभव सुद्धा वापरावा लागेल. कारण फलंदाजीसाठी तेज तर्रार चेंडू गॅपमध्ये खेळून गाडलाय, परंतु मागे गेलेले चेंडू अशाच फसवतात तुम्हाला आणि तशाच पद्धतीचा फसवणारा चौकार येतोय. झिराड ग्रामस्थ कमिटीतील पंच श्री वसंत पवार हे निमंत्रित होते, परंतु काही कारणास्तव ते या ठिकाणी उपस्थित राहू शकलेले नाही आहेत. त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे चिरंजीव सन्माननीय नागेशजी पवार आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. कपिल, बघा ना, चांगला चेंडू टाकल्यानंतर त्यानंतरचा सुद्धा चांगला चेंडू टाकलाय आर्यन खारकर. आदिल कुरेशी यांचं बॅटल आपण पाहतोय. गती परिवर्तन केलाय. आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू टाकलाय, अवे फ्रॉम द बॉडी टाकलाय, त्याला आतमध्ये आणलाय. ऑफ कटर पद्धतीचा चेंडू विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये. देअर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. असं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. लगातारचे 2 चेंडू डॉट आलेत. कदाचित विध्वंसक, बिग शॉट कमिंग असे सुद्धा मैदानामधून आवाज येत असतील, परंतु काहीतरी वेगळं पण असू शकतं. तेज तरार बघा, पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट हा चेंडू खेळायचा होता. तिथे मात्र चोरटी धाव घेण्यात यशस्वी झाले. का झाले? चीते की चाल, वाच की नजर, राहुल पेडणेकर और आदिल कुरेशी के रन पर कभी संदेह नहीं करते, असंच म्हणावं लागेल. कपिल, प्रगती श्रीगाव संघाचे सचिव सन्माननीय
प्रशांतजी ओव्हाळ हे व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान होईल. तसेच रणजितजी ठोंबरे मिळकतखार येथील सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. तसेच प्रणितजी कडवे मिळकतखार येथील सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल. कपिल. शेवटचा चेंडू या ओव्हरमधील बाकी आहे. खूप कमी धावा आलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये कव्हरअप करण्याचा प्रयत्न जरूर झालेला आहे. गती परिवर्तन पाहायला मिळालं, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप, खूप बाहेरचा चेंडू, मर्यादे कक्षेच्या बाहेरचा चेंडू, वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धावसंख्या, धावसंख्येत 1 ने वाढ, 76 धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. क्रिकेट इज ऑल अबाउट पार्टनरशिप, क्रिकेट इज ऑल अबाउट बिग स्ट्रोक अँड क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्राईक रोटेट. या सर्व गोष्टी झाल्या, त्यामुळे 76 धावा बनलेल्या आहेत. शेवटचा चेंडू या ओव्हरमधील राईट हँड राऊंड विकेटने. यावेळचा सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक अनुज आहे, त्यामुळे एकच धाव या चेंडू मागे मिळणार. डॉट चेंडू, सॉरी चुकीची दुरुस्ती करतोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 76 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अलिबाग प्रीमियर लीग सीझन 3 आपण पाहतोय. याची देही याची डोळा. आपण या मैदानावर आहोत. ज्या पद्धतीने 4.5 लाखाचं ही ट्रॉफी आहे, त्यानंतर 10 लाखाचं लॉन आहे, त्यानंतर 65 लाखाचं या फ्लड लाईट्स आहेत, या सर्व गोष्टी आहेत. परंतु सन्माननीय आदरणीय आणि आपल्या सर्वांचे लाडके छोटम शेठ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी साकारित केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सन्माननीय आदरणीय छोटम शेठ यांच्यासाठी. कारण प्लॅटफॉर्म उभं करणं, एवढी मोठी स्पर्धा ऑर्गनाईज करणं आणि त्याच वेळेला नाईट क्रिकेटच्या स्पर्धा, आणि या नाईट क्रिकेटच्या स्पर्धांवर विशेषतः खूप लक्ष केंद्रित केलं जातं आणि अलिबाग तालुक्याचं क्रिकेट बदलण्याचं काम या ठिकाणी सन्माननीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून झालेलं आहे. शेवटचं कपिल तुला थोडा वेळ थांबवतोय. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एजंट ऑफ चेंज म्हणून आपण इंडियन क्रिकेटसाठी वीरेंद्र सेहवाग म्हणतो. अलिबाग क्रिकेटसाठी जर एजंट ऑफ चेंज कोण असेल, सन्माननीय दिलीप शेठ भोईर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात एकदा. गोरगरिबांच्या पोरांसाठी इंटरनॅशनल लेवलचं मैदान या ठिकाणी झिराटच्या मातीत उभं राहिलंय. ही छोटी गोष्ट नाही आहे मित्रांनो. छोटम शेठ मोठी स्वप्न बघतो आणि ती मोठ्या लेवलवरच जाऊन पूर्ण करतो. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. कपिल. बघा, छोटम शेठ हे लहानातून मोठ्यांपर्यंत गेलेलं व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे मोठी स्वप्न पाहतात आणि जरूर ती पूर्ण करण्याची ताकद या ठिकाणी त्यांच्याकडे आहे. शेवटची ओव्हर अनुज या ठिकाणी आलाय. पहिला चेंडू थोडासा आउटसाइड ऑफ स्टंपला टाकलाय, बाउन्स प्राप्त झालाय आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मोठा धक्का. आदिल कुरैशी बॅक टू द पवेलियन. कार्यकर्ते यांना विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. विजयजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. ओव्हर टू यू कपिल. थँक्यू सो मच. परंतु आदिल कुरैशीची जर खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. 14 चेंडू 41 धावांची अफलातून खेळी, त्यामध्ये 4 चौकार 4 षटकार. अफलातून खेळी, लगातारचे 4 षटकार मारलेत, चौकार मारलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. स्क्रीनवर पाहू शकता आदिल कुरैशी. अर्धशतक हुकलंय, परंतु संघाला एका मोठ्या टोटलपर्यंत नेण्याची जी महत्त्वाची भूमिका त्याच्याकडे होती ना, ती भूमिका त्याने या ठिकाणी सार्थ केलेली आहे, सजवलेली आहे. अनुज राऊत या गोलंदाजाला कुठे लपवलं होतं याचा आता विचार करावा लागेल बहिरेश्वर मानी संघाला, कारण आल्या आल्या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेली आहे. मागील 2 ओव्हरचा विचार केला तर धावा कमी आलेल्या आहेत. धावांवर लगाम लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न आर्यन खारकर, अनुज राऊत यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतंय. नवीन आलेला फलंदाज करण या ठिकाणी आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. करण कशा पद्धतीने या ठिकाणी अनुज राऊतवर हल्ला बोल करेल हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरेल. यावेळचा हा चेंडू गती परिवर्तित चेंडू, अवे फ्रॉम द बॉडी. चेंडूला पुल करायचा होता, बॅटच्या रडार मध्ये आला होता, परंतु बॅटच्या जवळून चेंडू या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. त्या ठिकाणी गोलंदाजाने सुद्धा सुटकेचा श्वास सोडलाय, परंतु करण या ठिकाणी अंडर प्रेशर आलाय. स्लॉगिंग ओव्हर आहे, शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत, त्यामध्ये एखादे 2 मोठे फटके आले तर टीमला मदत होऊ शकते. काय खडे. यावेळचा चेंडू खोलवर टप्प्याचा टाकलाय, अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑन चेंडू ट्रॅव्हल झालाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड केलं जाईल. एकेरी धावेने धावफलक हालतं राहील. थँक्यू. नेक्स्ट मॅच भोसले वॉरियर्स तोरंडा वर्सेस जय हनुमान फकीरपाडा.
दोन्ही संघाचे संघनायक आणि प्लीज आपण कॅप्टनने लगेच समोर यायचंय. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत, तर समोर या. तोरंडा वर्सेस फकीरपाडा, जय हनुमान आणि भोसले वॉरियर्स. आपण लगेच तयार राहायचंय नेक्स्ट मॅच साठी. टॉस साठी आपण या ठिकाणी यायचंय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. कपिल, व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय हरचंद्र बाळा नाखवा, बोडणे येथील सामाजिक कार्यकर्ते, यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. ओव्हर टू यू कपिल. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 77 धावसंख्या स्कोअर कार्डवर आहे. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये अशा पद्धतीचं धावफलक आपल्याला पाहायला मिळते. अनुज राऊत गोलंदाजी मार्कवर. यावेळचा चेंडू थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आहे आणि खऱ्या अर्थाने 4 चेंडू झालेले आहेत, त्यामध्ये 1 धाव खर्च केलेले आहे. एका विकेटचं पतन जरूर झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने कंजूस गोलंदाज कशा पद्धतीचा असतात ना, त्याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवतंय. तेच तर चेंडू टाकून काही फायदा नाही आहे. अकलेचा वापर करावा लागेल जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने बॅटची एज बिहाइंड द विकेट. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज राहुल पेडणेकर. बॅक टू द पवेलियन. ही जी इनिंग चाललेली आहे ना, ती ससा आणि कासवाच्या शर्यतीसारखी आहे. ज्या पद्धतीने ससा आणि कासवाची शर्यत लागते, ससा जोरात धावत जातो, खूप जास्त डिस्टन्स या ठिकाणी कव्हर करतो, तशाच पद्धतीचं आपल्याला चित्र पाहायला मिळालं पहिल्या 3 ओव्हरमध्ये. तदनंतरच्या 3 ओव्हरमध्ये आपण काय पाहिलंय, सशाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे, कारण गोलंदाजाने या ठिकाणी कसून या ठिकाणी तिखट मारे केलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने संघ श्लोक इलेव्हन गोंधळपाडा या संघाला रोखण्यात यशस्वी झालेले आहेत. शेवटचा चेंडू आपण पाहतोय अनुज राऊतच्या माध्यमातून. नवीन फलंदाज. यावेळचा चेंडू पूल केला आहे. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असणार आहे, परंतु एका धावेला किंवा 2 धावेना तो वाचू शकत नाहीये. दुसरी धाव घेत असताना या ठिकाणी फलंदाज बाद होईल, परंतु 78 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी 79 धावांचं टार्गेट आहे. कशा रीतीने, कशा पद्धतीने आणि कोणत्या माइंडसेटने हे धावसंख्या बनवली जाईल पाहावं लागेल, कारण 30 चेंडूंचा सामना करायचा आहे आणि 79 धावा बनवायच्या आहेत. थँक्यू. आपण टॉस साठी बोलवणार आहोत. या ठिकाणी भोसले वॉरियर्स तोरंडा वर्सेस जय हनुमान फकीरपाडा. नाणेफेकीचा कौल करायचा या ठिकाणी. रवी, आपण रवी मातेसाहेब यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. या ठिकाणी यायचे कर्णधार दोन्ही समोर यायचे. दुसरा संघ या ठिकाणी आहे भोसले वॉरियर तोरंडा. प्लीज या ठिकाणी या. वेळेचं बंधन आहे, आपण तुम्हाला वारंवार सांगितले, कारण जेव्हा इनिंग ब्रेक होते त्यामध्ये आम्ही नाणेफेकीचा कौल नेहमी करतो. तर संघ या ठिकाणी आहे, त्याचा अंकुर घरत सुद्धा आमच्या बरोबर आहे. या ठिकाणी यायचंय. थँक्यू सो मच धनंजयजी. नेक्स्ट इनिंग कशा पद्धतीची असेल, कारण 30 चेंडूंमध्ये 79 धावांचं आव्हान आहे आणि हे कशा रीतीने पार केलं जाईल. मायक्रोफोनवर सेकंड इनिंग मध्ये आपल्यासोबत जोडले जाणार आहेत व्हॉइस ऑफ अलिबाग यासिन मर्चंट सर. सेकंड टीम तोरंडा टीम भोसले वॉरियर तोरंडा. या ठिकाणी या ना लवकर प्लीज. दोन्ही कर्णधार या ठिकाणी आपण 2-11 पाहतोय. आमचा फकीरपाड्याचा खरात जबरदस्त या ठिकाणी मनु भोर यांचा संघ या ठिकाणी बसलात. मनुभाई वेलकम. मनुभाई या ठिकाणी मनुभाई सुद्धा बसलेले आहेत. आपण त्यानंतर वेलकम. नाणेफेकीचा कौल आपण नियम ऐकून घ्या. सर्वांची प्लेइंग 11ची नावं द्यायची आहेत. त्यानंतर आपण लगेच आमच्याकडे नाणेफेकीचा कौल करूया. आपण पाहतोय रवी मात्रे यांना, आमचे सहकारी आहेत या स्पर्धेचे. आदरणीय छोटम शेठ बरोबर अनेक वर्ष त्यांनी चांगलं ते काम करत आहेत. आणि साई झिराड आणि साई महिला झिराडचे सदस्य सुद्धा आहेत. हेड आणि टेल आपण कॉल देतो या ठिकाणी. तोरंडा संघ या ठिकाणी कॉल देणार आहे. हेड आपण पाहूया. आणि हेड काय निर्णय घेतला आपण? आम्ही फिल्डिंग करू फर्स्ट. फिल्डिंग. बस स्टॉपला तुम्हाला पुन्हा मी येतोय. आणि वन ऑफ द स्टार प्लेअर माझ्यासमोर आहे या ठिकाणी अक्षय. बस स्टॉपला तुम्हाला थँक्यू फॉर. आपण बघूया थेट आता मैदानाच्या जवळ त्या ठिकाणी सलामी जोडी आता मैदानामध्ये जाणार आहे. आपण पाहूया त्यांना सलामी जोडीसाठी. या अगोदर शेवटचं ओव्हर ज्याने टाकलं होतं, खरोखर अप्रतिम ओव्हर पाहायला मिळालं. तोपर्यंत आपण त्या ओव्हरचा गोलंदाज आपण पाहूया. आउटस्टँडिंग. सूर्या वेलकम. थँक्यू. अनुज या पर अनुज. तोपर्यंत मॅच स्टार्ट होईपर्यंत आपण अनुजशी बोलूया. अनुज क्या बात आहे, कारण एका ठिकाणी धावसंख्येचा वेग होता आणि अनुज गोलंदाजीच्या मार्कवरती आला. आणि अनुज खरोखर जबरदस्त हाईट आणि खरोखर अप्रतिम बॉलिंग टाकताना कुठलीही तुम्हाला प्रॉब्लेम होत नाही नसेल त्या ठिकाणी?
नाही, बॉलिंग टाकताना एकदम प्लेन आहे सर्व, चांगली बॉलिंग पडते. कसं वाटतं? असं वाटतं ना की इंटरनॅशनल लेवलवरती तुम्ही मॅच खेळत आहात की नाही? हो हो, इंटरनॅशनल ग्राउंड सारखं वाटतं फिलिंग. फुल फिलिंग आहे ना? काय वाटतं ही मॅच आम्ही जिंकणार की नाही? काय म्हणजे धावसंख्येचा डोंगर खूप मोठा आणि तुम्ही खूप खरोखर अप्रतिम गोलंदाजी टाकली या ठिकाणी. आमच्यात पण बॅट्समन आहेत आता, आता बघूया पुढे काय होतं. थँक्यू अनुज, खरोखर अप्रतिम बॉलिंग. जोरदार टाळ्या अनुजसाठी. आणि टाळ्याचा आवाज या ठिकाणी येतोय प्रणय यांचा पूर्ण संघ. आणि सर्वात म्हणजे जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी हेमंत आणि दुसरा म्हणजे अनुराग बॅटिंग मैदानामध्ये बॅटिंगसाठी येतोय. रघुनाथ माफ करा, आपण ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद धन्यवाद. धनंजय सरांचा आवाज आपण ऐकत होतात. तर मित्रांनो, इथे अजूनही काही प्रेक्षक येत आहेत. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय की हा सामना श्लोक 11 गोंधळपाडा विपक्ष बहिरेश्वर मानी या दोन संघादरम्यान रंगलाय. निर्धारित 5 षटकांचा हा सामना. श्लोक 11 गोंधळपाडा संघाने सर्वात प्रथम फलंदाजी करत असताना 78 धावांचं इथे आव्हान उभं केलंय. अर्थात 79 धावांची गरज असेल. निर्धारित 5 षटकांचा हा सामना. तुफानी फलंदाजी आपण पाहिली, परंतु त्याच वेळेस अनुज राऊत याची सुद्धा इथे प्रशंसा करावी लागेल, कारण त्यांनी जे अंतिम षटक हात ते अगदी अप्रतिम होतं. कारण त्या अंतिम षटकामध्ये त्याने 2 फलंदाजांना बाद केले आणि त्याचप्रमाणे फक्त 2च धावा खर्च केल्या. अन्य या धावा जवळजवळ आपल्याला 90च्या आसपास पाहायला मिळाल्या असत्या. तर हा सामना सुद्धा अगदी होणार, रंगतदार होणार या तीळ मात्र शंका नाहीये. आपण मैदानाकडे वळणार आहोत. आमचे गुणलेखक सन्माननीय दरणे गुरुजी आणि टेनिस क्रिकेट ड्रीम्स क्रिकेट अलिबागची संपूर्ण टीम, सर्व टेक्निशियन्स, कॅमेरामन, ऑपरेटर, ऑनलाईन स्कोरर, जवळजवळ 27 हे टेक्निशियन्स आहेत. या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय. JB पॅनलचे पंच सन्माननीय स्वतः जय पवार सर आणि त्याचप्रमाणे शाहिद मोमीन सर आणि नदीम सर इथे ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर वळूया मैदानाकडे. या सामन्याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. सबसे पहले दोस्तों, हमेशा की तरह सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. जी हां, इस मरतबा लेग स्टंप पर फुल टॉस गेंद और उसे पहुंचा दिया है लॉन्ग लेग की दिशा में. गेंद सीमा रेखा के बाहर. बहुत ही कमाल की शुरुआत, शानदार शुरुआत, एक ड्रीम शुरुआत मैं कहूंगा, क्योंकि पहली गेंद पर छक्का आया है. बल्लेबाज रघुनाथ माली है स्ट्राइकिंग एंड पर और नॉन स्ट्राइकिंग एंड पर उनके साथी बल्लेबाज हेमंत पाटिल, मैन फ्रॉम नौगांव. ड्रीम्स क्रिकेट अलीबाग के 27 टेक्नीशियंस और तकरीबन 12 कैमरामैन इस पूरी प्रतियोगिता को कवर कर रहे हैं. इस प्रतियोगिता का प्रसारण, ब्रॉडकास्टिंग करने की जिम्मेदारी जो उठाई है, सही मायनों में बहुत ही शानदार ये नज़ारा आपकी स्क्रीन पर आप देख सकते हो. हर एंगल से, हर कोने से, हर सिचुएशन को अपने कैमरा के लेंस में वो कैद करते हुए दिखाई दे रहे हैं. जी हाँ, नो बॉल करार दिया है और इसी के साथ ये पहली गेंद पर छक्का, यानी कुल मिला के 7 रन मिलेंगे. जी हाँ, इसमें तब अच्छी गेंद थी. गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही. फिर से एक बार उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज रघुनाथ, मगर गेंद बल्ले के निचले हिस्से पे लगी और वहीं पे रुक गई. इस वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं है. मगर 7 रन यहाँ पे जोड़ चुके हैं और बहुत ही कमाल की शुरुआत कर चुके हैं. हालांकि इसी तरह से बल्लेबाजी करनी होगी, उनके पास ज़्यादा कोई ऑप्शन भी नहीं है, क्योंकि 79 रनों की ज़रूरत है. 5 ओवर का ये मुकाबला. जी हाँ, इसमें तब स्लो ओवर 1 गेंद बिल्कुल परख नहीं पाए. शानदार और लाजवाब यहाँ पे गेंदबाजी का नजराना पेश किया है गेंदबाज प्रशांत मोहरे, मैन फ्रॉम कुरुल.
प्रशांत मोहरे के पास अलग अलग तरह की गेंदबाजी करने की जो हुनर है, जो कला है, देखिए आपकी स्क्रीन पर आप देख सकते हैं किस तरह से उंगलियां फेरी थी गेंद के ऊपर। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार, बहुत ही बढ़िया गेंद। पहली गेंद से उनको बहुत कुछ सीखने को मिला है, क्योंकि पहली गेंद फुल टॉस थी। शायद नई गेंद होने की वजह से उनके हाथों से स्कीट हुई, फिसल गई, क्योंकि नई गेंद के ऊपर फर होता है और थोड़ी चमक होती है और उंगलियां वहां पे थोड़ी सी फिसल सकती है, और यही हमें नजर आया। जी हाँ, फिर से एक बार स्लोवर वन करने की कोशिश की, मगर इस मरतबा लेग स्टंप पर फुल टॉस। जन्मदिन का तोहफा स्वीकार किया उसे। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर गेंद, 6 रन के लिए। लगातार 3 गेंदें बिंदी करने के बाद फिर से एक बार यहां पे गलती को दोहराया है गेंदबाज प्रशांत मोहरे ने, और उसकी सजा, उसका खामियाजा उनको भुगतना पड़ा। इस मरतबा परफेक्ट यॉर्कर था, उसे खोद कर खेला है शॉर्ट मिड विकेट की दिशा में। इस गेंद को जब तक फील्ड किया जाए तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल कर लिया है। इस ओवर में अब तक 14 रन खर्च किए हैं प्रशांत मोहरे ने। हेमंत पाटिल को पहली मरतबा स्ट्राइकिंग एंड पर खेलने का मौका। रघुनाथ माली 6 गेंदों में 13 रन बनाकर नॉन स्ट्राइकिंग एंड पर, जिसमें 2 छक्के शामिल है। हालांकि अच्छी वापसी दिलाई थी प्रशांत मोहरे ने, क्योंकि पहली गेंद पर नो बॉल के ऊपर 6 पड़ने के बाद लगातार 3 गेंदें उन्होंने बिंदी की थी, मगर फिर से एक बार फुल टॉस करने की गलती की। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार लेग स्टंप पर फुल टॉस थी, मगर शायद बल्लेबाज हेमंत तैयार नहीं थे, ना ही उन्होंने अपेक्षा की थी। दूसरे रन के लिए तेजी के साथ पलटे और देखते देखते यहाँ पे दूसरा रन भी मुकम्मल कर लिया है। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल और कोऑर्डिनेशन यहाँ पे देखने को मिला। आंखों आंखों में इशारा और पलक झपकते ही दूसरा रन यहाँ पे चुरा लिया। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, मगर 30 गज का यहाँ पे दायरा मौजूद था और इसी वजह से ये 16 रन यहाँ पे हमें नजर आ रहे हैं। 30 गज का दायरा हटने के बाद यहाँ पे अगर रन बनाने हैं तो हवाई फायर करने होंगे, गेंद को हवाई सफर पर भेजना होगा। एक लाजवाब टूर्नामेंट अलीबाग प्रीमियर लीग, तीसरा ये एडिशन और तीसरे एडिशन में हम देख रहे हैं। इसके पहले हम सभी ने देखा था कि इस मैदान पर निखिल पाटिल, मैन फ्रॉम वागरन, इन्होंने 134 रन बनाए थे कुल प्रतियोगिता में। सागर पाटिल ने 93 रन बनाए हैं, ये उनका हाईएस्ट है व्यक्तिगत रूप से। नागेश सीध ने इस प्रतियोगिता में 83 रन बनाए थे। उसी के साथ रघुनाथ माली, जो कि बल्लेबाजी करते हुए हम देख सकते हैं मैदान में, उनके बल्ले से भी 79 रन बन चुके हैं। और संतोष दक्षिकर, उन्होंने 77 रन बनाए हैं। इन 5 बल्लेबाजों के लिए ये प्रतियोगिता और ये मैदान काफ़ी कारगर साबित रहा और बहुत ही लकी रहा। मगर अब ये नया साल, नई प्रतियोगिता और ये नई रात, इस बीच नए गेंदबाज आए हैं। सुजल लड़गे, मैन फ्रॉम नौगांव से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी, उम्र से हालांकि बहुत कम है, मगर शरीर यष्टि हम देख सकते हैं बहुत ही मजबूत और उसी के साथ तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए माहिर हैं। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है इस मरतबा रघुनाथ माली। जी हां, इस मरतबा रघुनाथ को हवा में खेलने पर मजबूर कर दिया है। गेंद फलक में और जान हलक में। जी हां, लाजवाब कैच लपका है। कमलाकर दादले उस गेंद के नीचे थे। कमलाकर दादले एक बेहतरीन फील्डर है और उसका नमूना उन्होंने पेश किया है। ये पहला झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम को। हेमंत बैक टू द पैवेलियन। आउट होने के बाद अब नए बल्लेबाज मैदान में नमूदार हो चुके। रघुनाथ माली आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं विनोद वाटकरे।
स्ट्राइकिंग एंड पर विनोद वाडकरे, और सुजल की यहाँ पे तारीफ तो बनती है। सुजल ने पहली ही गेंद पर यहाँ पे रघुनाथ को चलता किया है। जी हाँ, इसमें तब हाफ ट्रैकर गेंद और उसे लेट कट करना चाहते थे, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, फ्लाइंग स्लीप में आसानी के साथ पकड़े गए और एक बहुत ही बड़ा झटका, कैप्टन मैदान से बाहर। के चेहरे की खुशी सब कुछ यहाँ पे बयान कर रही है कि उन्होंने विनोद वाडकरे का यहाँ पे विकेट चटकाया है। ये मैच तकरीबन उनके कब्जे में आ चुका है, क्योंकि इतनी जबरदस्त खुशी उनके चेहरे पे साफ झलक रही थी। हैट्रिक की दहलीज पर सुजल लड़ गए, बैक टू बैक 2 बल्लेबाजों को चलता किया है उन्होंने। दोनों भी बल्लेबाज बहुत ही बेहतरीन और एक जाने माने खिलाड़ी है, एक लंबा एक्सपीरियंस उनके पास था। किस तरह से मैच को जीता जाता है, किस तरह से मैच को बनाया जाता है, ये वो बखूबी जानते थे, और इसी वजह से ये 2 अहम विकेट उनके खाते में। क्या यहाँ पे हैट्रिक नाम अपने कर सकते हैं? सुजल लड़के को सुनहरा मौका यहाँ पे, क्योंकि बैक टू बैक पहली 2 गेंदों पर 2 विकेट चटका चुके हैं। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है राजेश। जी हाँ, इसमें दबा गेंद उनके रडार में है, गेंद उनके स्लॉट में, और उसे पहुंचा दिया है पार्किंग प्लॉट में 6 रन के लिए। लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर ये लगा APL सिक्सर। अपने अंदाज में ही और अपने स्टाइल से ही यहाँ पे खेल रहे हैं। बेखौफ बल्लेबाजी क्या होती है उसका एक एग्जाम्पल सेट करने की कोशिश, गेंदबाजों को बिल्कुल यहाँ पे चढ़ने नहीं देना है। जी हाँ, मगर इस मरतबा थोड़ी सी जल्दबाजी कर गए, फिर से एक बार बड़े स्ट्रोक लगाने की कोशिश में चूक गए। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और फ्लाइंग स्लीप में एक आसान सा कैच। इसी ओवर में यह 3रा झटका। समाप्ति हो चुकी है, 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हालांकि 14 रन के औसत से यहाँ पे रन बंद रहे हैं, मगर चिंता का विषय यही है कि उन्होंने 3 बल्लेबाजों को खोया है। इस ओवर में भी 2 छक्के राजा के बल्ले से हमें देखने को मिले, मगर राजा का बहुत ही अहम विकेट, बहुत ही महत्वपूर्ण विकेट सुजल लड़के ने अपने खाते में कर लिया है, अपने नाम किया है। कमाल की गेंदबाजी इस ओवर में सुजल ने 12 रन खर्च किए हैं और 3 बल्लेबाजों को चलता किया है। अब यहां से जीतने के लिए कितने रनों की जरूरत है ये हमारे स्कोरर जी जरूर बताएंगे। 18 गेंदें और 51 रनों की जरूरत है। राजा आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं। भैरेश्वर मानी इस टीम की तरफ से सूरज पाटिल। अब यहां पे 30 गज का दायरा भी हट चुका है।
और 30 गज का दायरा हटने के बाद देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है सूरज के लिए। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, उसी के साथ एक डीप मिड विकेट, मिड ऑफ और एक मिड ऑन में फील्डर है, एक शॉर्ट कवर में फील्डर, उसी के साथ एक शॉर्ट पॉइंट हमें नजर आता हुआ, उसी के साथ एक डीप पॉइंट भी यहाँ पे लिया है। प्रशांत मौर्य आए हैं फिर से एक बार अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। सूरज पाटिल स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाजी, नॉन स्ट्राइकिंग एंड पर, और हेमंत पाटिल है स्ट्राइकिंग एंड पर। 2 गेंदों का सामना किया है हेमंत ने और 2 रन बनाकर खेल रहे हैं। हेमंत को अब यहाँ पे अच्छी बल्लेबाजी करनी होगी, बहुत बड़ी जिम्मेदारी उनके कंधों पर। एक अच्छे बल्लेबाज है और आज उनके टीम को उनके बल्लेबाजी की सख्त ज़रूरत। जी हाँ, थोड़ा सा आगे हरकत की थी, फ्रंट फुट पर आकर उस गेंद को सीधे बल्ले से खेलने की कोशिश कर रहे थे, बैक टू द बॉलर खेलने का प्रयास था, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीची रही और सीधा विकेट कीपर कमलाकर के हाथों में। धीरे धीरे ये मैच सर चढ़कर बोल रहा है। 16 गेंदें और 51 रन। जी हाँ, इस मरतबा धीमी रफ्तार की गेंद, उसे पुल करने की कोशिश में चूक गए थे, मगर तकदीर का यहाँ पे साथ मिला। यह किस्मत का चौका, गेंद लॉन्ग स्टॉप सीजन में 4 रन के लिए। विकेट हो, हर जगह पर, हर मैदान पर इस खिलाड़ी ने अपने नाम का परचम लहराया है और इसी वजह से अब सभी की निगाहें होंगी इन 2 बल्लेबाजों के ऊपर। इन 2 बल्लेबाजों को एक अच्छी साझेदारी यहाँ पे अंजाम देनी होगी, क्योंकि 2 ओवर जरूर यहाँ पे बचे हैं। 12 गेंदों का खेल अभी भी शेष और बचे हुए 12 गेंदों में जीतने के लिए 42 रनों की जरूरत। 42 रन भी यहाँ से ये बना सकते हैं। ये पोटेंशियल, ये कैलिबर और ये ताकत और ये दमखम जरूर है, मगर जिस अंदाज में अक्सर हेमंत पाटिल को देखा जाता है और जिस अंदाज के लिए, जिस बल्लेबाजी के लिए हेमंत पाटिल को पहचाना जाता है, वो अंदाज नदारत है,
वो यहाँ पे दिखाई नहीं दे रहा है। यही एक चिंता का विषय बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। हालांकि गेंदबाज जानते हैं अगर यहाँ पे थोड़ी सी गलती होगी तो उसका नतीजा यहाँ पे उनको भुगतना पड़ेगा, क्योंकि हेमंत पाटिल बख्शने के मूड में बिल्कुल नहीं है। स्ट्राइकिंग एंड पर हेमंत पाटिल स्ट्राइकिंग और गेंदबाजी की जिम्मेदारी प्रीत थड़े। जी हाँ, इस मरतबा दो खिलाड़ियों के बीच में से खेला था, मगर डीप कवर में बहुत ही बढ़िया फील्डिंग का नजारा। मुझे तो पहली नजर में ऐसा लग रहा था कि यह गेंद सीमा रेखा पार होगी और एक बड़ा स्ट्रोक आएगा, मगर कमाल की फील्डिंग और इसी वजह से हेमंत पाटिल को अपने कदमों के ऊपर ब्रेक लगाने पर मजबूर होना पड़ा। इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 3 विकेटों के नुकसान पर चौथा ओवर प्रगति पर प्रीत थड़े है गेंदबाज। इन 5 गेंदों में ये साफ हो जाएगा कि ये मैच किस तरफ चला जाएगा। हालांकि गेंदबाजी करने वाली टीम का पलड़ा यहां से भारी नजर आता हुआ, क्योंकि अब मात्र 11 गेंदें बची हैं और जीतने के लिए 41 रनों की जरूरत। 11 गेंदों में 41 रन अगर बनाने हैं तो कम से कम 4 बड़े स्ट्रोक इन 11 गेंदों में लगाना बेहद जरूरी होगा। जी हां, फुल टॉस गेंद है, उसे हवा में उछाल कर खेला है, शायद ये गैप में। जी हां, नो मैंस लैंड में गेंद और लॉन्ग लेग और फाइन लेग के बीचों बीच ये गेंद सीमा रेखा पार। मिलेंगे रन यहां पे पूरे 4। टटोलते हुए, मुआयना करते हुए, चेक करते हुए कि एक्चुअली वहाँ पे क्या हुआ था, क्योंकि बहुत ही अहम मुकाबला है। दोनों भी टीमों को इस मैच को जीतना है। बल्लेबाजी करने वाली टीम थोड़ी सी संकट में है। बिल्कुल भी सही कहा, लेकिन निर्णय जो भी है, लेकिन मैं एक ही बात कहूंगा कि एफर्ट 100% का है। बहुत शानदार एफर्ट के साथ गेंद को फील्ड किया। शायद निर्णय जो भी आए, यहाँ पर अंपायर इस वक्त रिव्यू चेक कर रहे हैं और उनका निर्णय आना बाकी है। यह चौका या 6 है, कदम कहाँ गिरे हैं, कहाँ पर है, इस वक्त चेक करते हुए हमारे अंपायर, थर्ड अंपायर के पास डिसीजन अभी भी पेंडिंग है। सूरज पाटिल सिर्फ 3 गेंदों का सामना किया है, 10 रन बनाकर खेल रहे हैं। क्या बात है, प्लीज जोरदार तालियां इस फील्डिंग के लिए। टीम के यहाँ पर रन यहाँ पर बचा है। व्हाट अ फैंटास्टिक फील्डिंग। सूजल लड़के वहां पे थे धनंजय सर, और एक यंगस्टर खिलाड़ी है, युवा खिलाड़ी है, कुछ कर गुजरना चाहते हैं।
ये लीजिए, अगर वहां पे नहीं जा रहा है सिक्सर तो ये लीजिए स्टैंड के बाहर, दर्शक दीर्घा के भी बाहर जा चुकी है। सूरज पाटिल ऑन द फायर, ये छक्का। आठ गेंदें बची है और 29 रनों की जरूरत। 50 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं सूरज। यहां पे दुनिया का सूरज तो डूब चुका है, मगर ये सूरज, अलीबाग का सूरज चमकता हुआ सूरज ने बिल्कुल यहां पे आशाएं प्रज्वलित की है। ये मैच हम जीत सकते हैं, ये आशा जरूर है। इसमें तो स्लोवर वन गेंद थी, घुटने के बल गए थे, उसे कारपेट के सहारे अक्रॉस द लाइन खेला था। मिड विकेट में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, और इसी के कारण एक ही रन पर यहां पे संतोष करना पड़ा। इस ओवर में एक छक्का और एक चौका हमें देखने को मिला है। तकरीबन 14 रन प्रीत ने खर्च किए हैं, मगर ये काफी नहीं होगा, क्योंकि यहां से जीतने के लिए हर एक गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक बेहद जरूरी। 7 गेंदें बची है और 28 रनों की जरूरत, यानी तकरीबन 400 के बैटिंग स्ट्राइक रेट से यहां पे बल्लेबाजी करनी होगी। हर गेंद के ऊपर चौका चाहिए। 51 रन स्कोर कार्ड पर आपके स्क्रीन पर आप देख सकते हो। 3 विकेटों के नुकसान पर चौथे ओवर की अंतिम एक गेंद आना बाकी है। बैरेश्वर मानी थोड़ी सी संकट से जूझ रही है। श्लोक 11 गोंदलपाड़ा अब यहां पे पूरी तरीके से सर चढ़कर बोल रही है। 7 गेंदें 28 रन, 28 रन 7 गेंदें। अंतिम गेंद इस ओवर की आना बाकी है। थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली, क्योंकि स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है, हालांकि राइट हैंडेड बल्लेबाज हेमंत पाटिल। जी हाँ, इस मरतबा आउटसाइड दी ऑफ स्टंप बहुत ज्यादा बाहर थी गेंद, और इसी वजह से अंपायर जी ने भी अपने बाजुओं को खोला है और बल्लेबाज ने उस गेंद को जाने दिया था। और दोस्तों, अक्सर कहा जाता है कि कौन सी गेंद खेली जाए, कौन सी गेंद छोड़ी जाए, कौन सी गेंद के ऊपर बड़ा प्रहार किया जाए, यही होती है खासियत बल्लेबाजों की। ओहो, अच्छा मौका मिला था, मगर पूरी तरीके से मिस कर दिया है इस मौके को। शायद पहले ही इस स्ट्रोक को खेला, ताकत का इस्तेमाल किया था, और इसी वजह से ये बिंदी गेंद हेमंत पाटिल चूक गए। देखते देखते यहां पे 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। 52 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 13 रन की औसत से यहां पे रन बंद रहे हैं, मगर अब बचे हुए 6 गेंदों में जीतने के लिए 27 रनों की जरूरत। 27 रन बनेंगे या नहीं बनेंगे ये तो आने वाला समय बताएगा, मगर दोस्तों, क्रिकेट की दुनिया में हमने अक्सर देखा है इतिहास बनते हुए, इतिहास को टूटते हुए। क्या यहाँ पे इतिहास रचा जाएगा? क्योंकि मैं तो कहूँगा इसे पॉजिटिव लेना चाहिए बल्लेबाजों को, और अपने आप को साबित करने का इससे अच्छा मौका नहीं हो सकता। अगर यहाँ से 6 गेंदों में 27 रन बनाते हैं तो बहुत ही लंबे समय तक इन बल्लेबाजों को याद किया जाएगा। हर मैदान पर इनके नाम को इज्जत से लिया जाएगा, और इसीलिए मैं कहता हूँ कि ये उनके लिए सुनहरा मौका है। यहाँ से अगर 6 गेंदों में 27 रन बनते हैं तो एक रिकॉर्ड हो सकता है। इसके पहले अलीबाग तहसील में हमने बहुत सारे रिकॉर्ड होते हुए देखे हैं। आप सभी जानते होंगे कि 6 गेंदों में 36 रन भी बने हैं, 6 गेंदों में 32 रन भी बने हैं, 6 गेंदों में 31 रन भी बने हैं, और 6 गेंदों में 26 रन भी बने हैं। यहाँ पे चाहिए 6 गेंदें और 27 रनों की जरूरत। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज होंगे सूरज पाटिल। सूरज पाटिल हालांकि अपनी जिंदगी में एक सबसे अच्छी पारी और यादगार पारी खेलने का सुनहरा मौका है, और उनको रोकने के लिए नए गेंदबाज के हाथों में गेंद सौंपी है अल्पेश बावकर। अंतिम ओवर लेके आए हैं। आहा, टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीची रही। क्रिकेट के परिभाषा में सबमरीन डिलीवरी जिसे कहा जाता है, उस तरह से ये गेंद थी। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद, उसे जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलना चाहते थे, क्योंकि सूरज पाटिल के पास इसके अलावा कोई चारा भी नहीं है। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार अच्छा स्ट्रोक खेला है, मगर डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्डर तैनात है। 1 रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। थोड़े से निराश होंगे, नाराज होंगे, क्योंकि अब 4 गेंदें बची हैं और जीतने के लिए 26 रनों की जरूरत। अगर हर गेंद के ऊपर छक्का भी आता है तब भी यहाँ पे 24 रन बनेंगे, और इसी वजह से अगर गेंदबाज कोई गलती करे
तो यहाँ पे मैच जिंदा हो सकता है, वरना ये मैच बल्लेबाजों के पक्ष गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में तकरीबन झुका हुआ हमें साफ नजर आ रहा है। मगर दोस्तों क्रिकेट में चमत्कार होते हैं, क्रिकेट में कुछ भी हो सकता है। जी हाँ, इस दबा हवा में खेला है इस गेंद को, लॉन्ग ऑन में फील्डर तैनात है और एक आसान सा कैच लॉन्ग ऑन के फील्डर के हाथों में और इसी के साथ हेमंत पाटिल भी मैदान से बाहर। कालिदास डेकोरेटर्स, इनका भी मैं तहे से शुक्रिया अदा करना चाहूँगा। और देखिए हमारे क्रिकेट के दीवाने समझ चुके हैं कि ये मैच में मात्र औपचारिकता बची है और इसी वजह से अपनी सीट छोड़कर फिर से एक बार अपनी ज़रूरतों को कंप्लीट करने के लिए, पूरा करने के लिए इस स्टेडियम से बाहर जाते हुए। मगर अभी भी 3 गेंद आना बाकी है। अल्पेश बावकर की अगली गेंद हो, घुटने के बल जाकर उसे स्क्वायर लेग की जानिब खेलने की कोशिश कर रहे थे, मगर सीधा गेंद स्टंप के ऊपर खंबा उखाड़ दिया है और अनुज राउत बैक टू द पैवेलियन। सत्ताईस रन थे, मगर बेझिझक उन्होंने गेंदबाजी की है, बिल्कुल डरे बिना। जी हाँ, इसमें तबाह बाउंसर करने की कोशिश, हाफ ट्रैकर गेंद थी, फिर से एक बार विकेट चटकाने का मौका फॉलो थ्रू में और इसी के साथ ये पहला हैट्रिक। जरा जोरदार तालियां अल्पेश बावकर के लिए, क्योंकि लगातार 3 गेंदों में 3 बल्लेबाजों को चलता किया है। टीजे अल्पेश बावकर बहुत ही मैच्योर्ड यहाँ पे गेंदबाज नजर आ रहे हैं, अलग अलग तरह की गेंदबाजी हमें नजर आई। जी हाँ, मगर इस मर्तबा रिवर्स खेल कर उस गेंद के ऊपर चौका तो हासिल किया है, मगर ये मैच जीत लिया है गेंदबाजी करने वाली टीम ने। मैं अब यहाँ पर बुलाना चाहता हूँ ऐसे शख्स को जिन्होंने कई सालों से स्पोर्ट्स वेयर की इंडस्ट्रीज में 20 साल से मैं उनको देख रहा हूँ, मयूर स्पोर्ट्स के ऑनर राजू भालेकर जी। सर वेलकम राजू दादा, वेलकम।